नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बीड जिल्हा पोलीस भरती विशेषमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका जे आहेत आपल्या चॅनलवर घेत आहोत. तर प्रश्नपत्रिका क्रमांक 2चा भाग पहिला आपण याच्या आधी अपलोड केलेला आहे. तर आता आपण भाग 2मध्ये त्याच्या पुढील जे 40 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ते बघणार आहोत. म्हणजे प्रश्न क्रमांक 41पासून तर 80पर्यंतचे जे पुढील 40 प्रश्न आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याच्या आधी पण एक प्रश्नपत्रिका आपण अपलोड केलेली आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. त्यातील पहिले जे काही 60 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे ठरतील. ज्यामध्ये अतिमहत्त्वाचे म्हणजे जिल्हा विशेष आणि जे काही पदावर आधारित म्हणजेच पोलीस पाटील यांची कर्तव्य आणि अधिकार यांच्या संबंधित जे काही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला अत्यावश्यक असल्यामुळे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघायचा आहे. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, प्रश्न पहिला असा आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण होत्या? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण होत्या? तर बघा, याचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं याचं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजेच नीला सत्यनारायण हे आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 42, चंद्रावर मानव पाठवणारा पहिला देश कोणता? चंद्रावर मानव पाठवणारा पहिला देश कोणता? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असणार? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच अमेरिका. अमेरिका हा चंद्रावर मानव पाठवणारा पहिला देश आहे. आणि चंद्रावर पाय ठेवणारा पहिला मानव कोण किंवा पहिला व्यक्ती कोण? तर त्याचं नाव आहे नील आर्मस्ट्रॉंग. हा जो आहे चंद्रावर पाय ठेवणारा पहिला व्यक्ती आहे, जो की अमेरिकेचा आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे अमेरिका. चंद्रावर मानव पाठवणारा पहिला देश अमेरिका आणि पहिला व्यक्ती आहे नील आर्मस्ट्रॉंग. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 43, महाराष्ट्रातील पहिली सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी सुरू झाला? तर महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना जो आहे हा कुठे सुरू झाला? तर बघा, महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना याचं बरोबर उत्तर असणार आहे प्रवरानगर जे आहे म्हणजेच अहिल्यानगरमधील जे काही प्रवरानगर जे शहर आहेत, या शहरामध्ये महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना जो आहे तो सुरू करण्यात आला होता. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 44, भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्राला सकल राष्ट्रीय उत्पादनात सर्वाधिक वाटा आहे? भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्राचा सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये सर्वाधिक वाटा आहे? सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच GDP म्हणजेच खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा जो आहे तो GDPमध्ये सर्वात जास्त योगदान जे आहे ते कोणत्या क्षेत्र देते? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सी तृतीय क्षेत्र. तर तृतीय क्षेत्राचा जो वाटा आहे तो GDPमध्ये सर्वात जास्त आहे. तृतीय क्षेत्राचा जो वाटा आहे तो GDPमध्ये सर्वात जास्त आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 45, मुद्रास्फीतीमुळे बाजारात वस्तू येतात. मुद्रास्फीतीमुळे बाजारात ज्या वस्तू असतात त्या वस्तू ज्या येतात त्या कशा असतात? तर बघा, त्या स्वस्त होतात, त्या महाग होतात, सी अजिबात उपलब्ध नाही, डी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तर बघा, जर मुद्रास्फीतीमुळे काय होते विद्यार्थी मित्रांनो, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. तर मुद्रास्फीतीमुळे काय होते की वस्तू जी आहे वस्तू महाग होते, म्हणजेच महागाई वाढते. म्हणजेच मुद्रास्फीतीचा जो काही अर्थ आहे तो असतो एक प्रकारे महागाईच. तर महागाई वाढते मुद्रास्फीती झाल्यामुळे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 46, पोलीस पाटीलास वर्षातून किती नैमित्तिक रजा घेता येते? पोलीस पाटलास वर्षातून किती नैमित्तिक रजा घेता येते? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 15 दिवस. पोलीस पाटलास वर्षातून 15 दिवस नैमित्तिक रजा घेता येते. त्या 3 दिवस ओढीने जे आहे विद्यार्थी मित्रांनो त्या रजा ज्या आहेत ते घेता येतात. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 47, पोलीस पाटलावर शासनाने स्वतःहून कार्यवाही केली नसल्यास शिक्षा आदेशाविरुद्ध किती दिवसात विभागीय आयुक्ताकडे अपील करता येते? जर पोलीस पाटलावर शासनाने स्वतःहून कोणतीही कार्यवाही केली नसेल तर शिक्षेच्या आदेशाविरुद्ध किती दिवसात विभागीय आयुक्ताकडे पोलीस पाटील जो आहे तो अपील करू शकतो? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच 90 दिवस. 90 दिवसाच्या आत पोलीस पाटील त्याच्या विरुद्ध केलेली जी कारवाई आहेत म्हणजेच जर शासनाने त्यामध्ये
स्वतःहून कार्यवाही केलेली नसेल आणि तर त्या अटीवर पोलीस पाटील जो आहे तो 90 दिवसाच्या आत काय तर त्या शिक्षेच्या आदेशाविरुद्ध 90 दिवसाच्या आत आयुक्ताकडे विभागीय आयुक्ताकडे अपील करू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 48 पोलीस नियम पुस्तिका 1959 नियम 157 नुसार पोलीस पाटलीचे जे काही हजेरी पुस्तक आहे ते कुठे ठेवले जाते. म्हणजेच पोलीस पाटलाचं जे काही हजेरी पुस्तक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं की पोलीस नियम पुस्तिकेनुसार पोलीस पाटलाचे जे काही हजेरी पुस्तक आहे ते कोठे ठेवले जाते. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार तर याचं बरोबर उत्तर असणार आहे बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. त्यापैकी ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच पोलीस ठाण्यामध्ये. तर पोलीस पाटलाची जी काही हजेरी मांडली जाते त्या हजेरीचं जे रजिस्टर असते ते पोलीस ठाण्यात असते म्हणून बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 49 गुन्हा रजिस्टरमध्ये नोंदणी केली जाते. गुन्हा रजिस्टरमध्ये नोंदणी केली जाते तर बघा गुन्हा रजिस्टरमध्ये कोणती नोंद केली जाते. गुन्हा रजिस्टरमध्ये कोणती नोंद केली जाते तर बघा याच्यामध्ये बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. तर त्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक सी हे असणार. म्हणजे गावात घडणाऱ्या गुन्ह्याची जी काही सविस्तर नोंद जी आहे या गुन्हा रजिस्टरमध्ये केली जाते. म्हणजेच गुन्हा रजिस्टरमध्ये कशाची नोंद केली जाते तर गावात घडणाऱ्या गुन्ह्याची सविस्तर नोंद म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50 महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेमध्ये पोलीस पाटलाची भूमिका काय आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेमध्ये पोलीस पाटलाची भूमिका काय आहे तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर उत्तर असणार. म्हणजेच पदसिद्ध सचिव हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 51 बीड जिल्ह्याची स्थापना कधी झाली. बीड जिल्ह्याची स्थापना कधी झाली तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथून पुढे 10 प्रश्न जिल्हा विशेषवर आधारित असतील. याच्या आधीची आपण 5 प्रश्न जे बघितले होते ते पोलीस पाटलाशी संबंधित होते. तर प्रश्न क्रमांक 51 काय म्हणतो की बीड जिल्ह्याची स्थापना ही कधी झाली तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच 1 मे 1960 रोजी बीड जिल्ह्याची जी आहे ते स्थापना झाली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 52 स्वातंत्र्यपूर्व काळात बीडमध्ये झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले. स्वातंत्र्यपूर्व काळात बीडमध्ये झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर बघा त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए सदाशिव नीळकंठ जोशी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर प्रश्न क्रमांक 52चं बरोबर उत्तर असणार ऑप्शन क्रमांक ए सदाशिव नीळकंठ जोशी. म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात बीडमध्ये झालेल्या उठावाचे नेतृत्व हे कोणी केले होते तर सदाशिव नीळकंठ जोशी हे आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 53 बीड जिल्ह्याचा अक्षरवृत्ती विस्तार किती आहे. बीड जिल्ह्याचा अक्षरवृत्ती विस्तार किती आहे तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच 18 डिग्री 28 मिनिट उत्तर ते 19 डिग्री 28 मिनिट उत्तर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 54 बीड जिल्ह्याचा अक्षरवृत्ती विस्तार हा किती आहे तर बीड जिल्ह्याचा अक्षरवृत्ती विस्तार हा ऑप्शन क्रमांक बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 74 डिग्री 54 मिनिट ते पूर्व ते 76 डिग्री 57 मिनिट पूर्व. त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 55 क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच 10वा क्रमांक. तर याचं बरोबर उत्तर असणार आपलं ऑप्शन क्रमांक डी 10वा क्रमांक. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात 10वा क्रमांक लागतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 56 क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका हा कोणता आहे तर बघा बीड जिल्ह्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा म्हणजे सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा तालुका कोणता आहे तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच बीड. बीड तालुका जो आहे हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा तालुका आहे बीड जिल्ह्यामधील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 57 क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता तर
क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए वडवणी. वडवणी तालुका जो आहे तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 58, बीड जिल्ह्याच्या मध्यामधून पश्चिम सरहद्दीपासून तर पूर्व सरहद्दीपर्यंत कोणती प्रमुख डोंगररांग वसलेली आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 58 आहे, बीड जिल्ह्याच्या मध्यभागापासून पश्चिम सरहद्दीपासून तर पूर्व सरहद्दीपर्यंत कोणती प्रमुख डोंगररांग पसरलेली आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच बालाघाट डोंगररांग. बालाघाट डोंगररांग हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 58 आहे, बीड जिल्ह्याचे हवामान हे कसे आहे? बीड जिल्ह्याचे हवामान हे कसे आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 59, गोदावरी नदी ही बीड जिल्ह्याच्या कोणत्या सीमेवरून वाहते? गोदावरी नदी जी आहे ही बीड जिल्ह्याच्या कोणत्या सीमेवरून वाहते? तर याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक डी हे याचं बरोबर उत्तर असणार. म्हणजेच बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून जी आहे गोदावरी नदी जी आहे ती वाहते. म्हणजेच गोदावरी नदी ही बीड जिल्ह्याच्या कोणत्या सीमेवरून वाहते? तर उत्तर सीमेवरून. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 60, खालीलपैकी कोणती नदी ही बीड जिल्ह्यातील गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही बीड जिल्ह्यातील गोदावरी नदीची उपनदी नाही? म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी एक नदी जी आहे या 4 नदीपैकी ही नदी गोदावरी नदीची उपनदी नाही. म्हणजेच इतर 3 नद्या ज्या आहेत ते गोदावरी नदीच्या काय तर उपनद्या असणार. तर याच्यापैकी बरोबर उत्तर असणार आपलं ऑप्शन क्रमांक बघा डी म्हणजेच तवा. तवा ही जी नदी आहे हे गोदावरी नदीची उपनदी नाही. इतर ज्या 3 नद्या आहे ह्या बीड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत, जसे की सिंदफणा, वन, सरस्वती हे नदी. परंतु तवा ही जी नदी आहे ही गोदावरीची उपनदी नाही, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार तवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 61. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढे जे काही प्रश्न आपण इथे बघणार आहोत, पुढील 20 प्रश्न हे गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर आधारित असणार आहेत. तर आपण आता पहिला प्रश्न बघू याच्यामध्ये गणितावर आधारित. तर बघा प्रश्न क्रमांक 61 आहेत, एका वर्गातील 26 विद्यार्थ्याचे सरासरी वय हे 26 वर्ष आहे. बघा 26 विद्यार्थी आहे, त्यांचं सरासरी वय किती आहे? तर 26 आहे. जर शिक्षकाचं वय देखील समाविष्ट केले तर त्या गटाचे सरासरी वय किती होणार? 27 वर्ष होते. तर मग शिक्षकाचे वय किती? म्हणजेच बघा एक शिक्षक, बघा इथं जर शिक्षकाचे वय म्हणजे शिक्षक किती वय ॲड केला? 1. जर शिक्षक ॲड केला तर एकूण संख्या किती झाली त्यांची? तर 27 व्यक्ती झाले ते. तर 27 जणांचं जे सरासरी वय आहे ते किती झालं विद्यार्थी मित्रांनो? तर ते 27च झालं. म्हणजेच काय आपल्याला तर शिक्षकाचं वय इथं आपल्याला काढायचं आहे. तर बघा शिक्षकाचं वय कसं निघेल? तर बघा 26 × 26 आणि 27 × 27 या दोघाचा गुणाकार करून याच्यामध्ये वजाबाकी केली असता जे उत्तर आपल्याला मिळेल तेच या शिक्षकाचं वय असेल. म्हणजेच बघा 26 × 26 म्हणजे 26चा वर्ग. तर बघा 26 × 26 26चा वर्ग करायचा आहे आपल्याला. तर 26चा वर्ग किती येते विद्यार्थी मित्रांनो? तर 26चा वर्ग येतो 676. 26चा वर्ग येते 676 आणि 27चा जो वर्ग आहे तो किती येते? 729 येतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कमीत कमी 30पर्यंत तरी काय तर वर्ग पाठ असायला हवे. जर तुम्हाला ते पाठ नसतील तर तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग जर काढायचा असेल तर तुमच्यासाठी एक ट्रिक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण 26चा जर वर्ग काढायचा असेल तर प्रथम काय करायचं की पहिल्यांदा हा जो 6 आहे आणि हे 2 आहे याला इक्वल 2 पार्टमध्ये डिवाईड करायचं. पहिल्यांदा या 6चा वर्ग काढायचा जो की किती येतो? 36 येतो. आणि नंतर या 2चा वर्ग याचा तो किती येतो? 4 येतो. तर तो कसा लिहायचा? इथं 0,4 असा लिहायचा. आणि नंतर ह्या दोघाचा गुणाकार करायचा 6 × 2 म्हणजेच 12 येईल. आणि मग ह्या 12च्या डबल करायचं म्हणजेच किती येईल? साइन दोन्ही म्हणजे 12च्या डबल म्हणजे 24. मग काय करायचं की शेवटचा एक आकडा सोडून ते दोन्ही आकडे काय आपण त्याच प्रकारे मांडणी करायची. म्हणजे शेवटचा आकडा सोडून ते आकडे जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जशाच तशी इथं मांडायचे आहेत, परंतु शेवटचा आकडा सोडायचा आहे. तर इथं किती येईल? 24 येईल. मग याची मग काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? इथे याची बेरीज करायची. 6 हा जशाच तसा घ्यायचा. इथं 3 आणि 4 इथं 7 होईल. 4 आणि 2 इथं 6 होईल. म्हणजेच किती झालं विद्यार्थी मित्रांनो? हा 0चा 0 म्हणजे 676 आलं की नाही? म्हणजे 676 काय तर आपला हा 26चा वर्ग आहे. त्याचप्रकारे तुम्ही 27चा काढू शकता. आणि आता 676 जे आहे
ते 700 किती 29, 729मधून 676 वजा केले असता बघा विद्यार्थी मित्रांनो उत्तर किती निघते. 9मधून 6 गेले असता 3, त्यानंतर इथं 2 आहे. 2 म्हणजे काय तर एक हातचा आला असता 12 होईल. 12तून 7 गेले असता 5 उरते आणि मग इथे काय 6 उरेल फक्त इथचा हातचा गेल्यामुळे, म्हणजे 6तून 6 गेले असता किती उरेल 0 म्हणजे 53. तर आपलं बरोबर उत्तर काय निघेल ऑप्शन क्रमांक ए 53 निघेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 62. स्मृती एका शॉपिंग मॉलमध्ये 21 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करते आणि 69 किलोमीटर प्रति तास या वेगाने परत येते. तर बघा स्मृती काय करते की पहिल्यांदा 21 किलोमीटर या वेगानं काय तर एका ठिकाणी जाते आणि पुन्हा त्या ठिकाणाहून वापस यायच्या वेळेस तिचा जो वेग आहे तो 69 किलोमीटर इतका आहे. तर संपूर्ण प्रवासासाठी तिचा वेग किती असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा जो प्रश्न असते या प्रकारच्या प्रश्नामध्ये जे आपण अंतर पार करतो विद्यार्थी मित्रांनो ते दोन्ही इकडून जे अंतर पार करतो ते सारखं अंतर असते. म्हणजेच ह्या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत स्मृती काय जे अंतर पार करेल ते सारखं अंतर असेल. कारण इथून जर ती ए इतकं अंतर पार करत असेल तर तिकडून याच्या वेळेसुद्धा ती ए इतकंच अंतर पार करते. तर तेव्हा दोन्ही अंतर सारखे असल्यावर तेव्हा सरासरी काढण्याचं जे काही सूत्र असते सरासरी वेग काढण्याचं सूत्र ती असते 2 गुणिले XY भागिले X + Y असते. म्हणजेच बघा इथं X जो असतो विद्यार्थी मित्रांनो हा त्याचा पहिला वेग असतो आणि Y जो असतो हा त्याचा दुसरा वेग असतो. तर बघा मग या सूत्रामध्ये ह्याची मांडणी करून तुम्ही याचं उत्तर काढू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला याचं सूत्र सांगितलं आहे की 2XY भागिले X + Y याच्यानुसार तुम्ही काय याचं उत्तर काढायचं आहे. याच्यामध्ये X हे पहिला वेग आहे आणि Y हा दुसरा वेग आहे. याच्यानुसार तुम्ही उत्तर काढून मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 63 बघू आपण. 2 संख्याचा जर मसावी 18 इतका असेल आणि त्याचा लसावी 1512 इतका असेल त्यापैकी एक संख्या ही 126 असेल तर त्या संख्यामधील फरक आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो 2 संख्या आहे त्या 2 संख्येचा मसावी इतका आहे लसावी इतका आहे आणि त्यापैकी एक संख्या दिलेली आहे दुसरी संख्या आपल्याला दिलेली नाही परंतु आपल्याला 2 संख्येतला फरक शोधायचा आहे. तर बघा यावेळेस काय असते याचा डायरेक्ट फॉर्म्युला असते जो की मसावी जो असते मसावी गुणिले लसावी असते. जर 2 संख्या असेल तर त्यांचा मसावी गुणिले लसावी बरोबर त्या 2 संख्येचा गुणाकार असेल. म्हणजेच पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या या सूत्राप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो इथे आपली दुसरी संख्या मिळेल. दुसरी संख्या मिळाल्यानंतर ती दुसरी संख्या आणि ही संख्या या 2 संख्येचा फरक जो आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार. तर बघा आपण काढून बघू. बघा इथं याचा मसावी किती आहे 18 दिलेला आहे लसावी आहे 1512. पहिली संख्या आपल्याला 126 दिलेली आहे दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर बघा हे 126 मग काय करायचे की इकडे पाठवायचे ते जे की भागेला जाईल. मग काय करायचं की 18 ने 126ला आपण जर भाग दिला तर बघा 18 ने 126ला भाग जाईल बघा किती नाही तर 18 ने 126ले 7चा भाग जातो म्हणजेच भागेला 7 येईल. 7ने पुन्हा याचे 1512ला भाग द्यायचा किती येईल 7 ने 7 दोन्ही 14 एक हातचा येईल आणि पुन्हा हा 1 7 एकम 7 हा किती उरले आपले 3 आणि 1 4 आणि हे 2 पुन्हा 7 सकम 42 म्हणजेच 216. म्हणजेच आपल्याला किती मिळाले दुसरी संख्या ही 216 मिळाली. पहिली संख्या आपली किती होती 126 होती. तर पहिली संख्या आणि दुसरी संख्येचा फरक किती निघतो तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं मग बरोबर उत्तर होईल म्हणजेच 90. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 64. जर एखाद्या संख्येचा 20% भाग हा 90मध्ये जोडला तर 30 संख्या मिळते तर त्या संख्येचे 80% किती. बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न कसा आहे की एक संख्या आहे उदाहरणार्थ ती संख्या असेल ए. तर ए ही एक संख्या आहे आणि या ए संख्येचे जे की 20% आहे म्हणजेच 20% एचे 20% हे 90 या संख्येमध्ये जोडले म्हणजे 90मध्ये 90 ही एक संख्या आहे ह्याच्यामध्ये याचे 20% जोडले असता पुन्हा 30 संख्या प्राप्त होते म्हणजे ए ही संख्याच प्राप्त होते. तर ह्या संख्येचे 80% आपल्याला काढायचे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथं काय तर सूत्रानुसार जर तुम्ही काढलं तर या सूत्रानुसार तुम्ही काढू शकता परंतु एक शॉर्ट ट्रिक बघा विद्यार्थी मित्रांनो इथं कशी दिली आहे त्या प्रश्नामध्येच दिली आहे. काय म्हटलं आहे की एखाद्या संख्येचे 20%
बरोबर आहे. आणि त्यानंतर 90 जोडली असता 30 संख्या भेटते. म्हणजे त्या संख्येचे 20% उरले किती मग? 20% जर घेतले तर त्या संख्येचे 80% उरले. मग 20% वजा केली असता आणि तेच 80% जे विद्यार्थी मित्रांनो ॲड केले तर पुन्हा ती संख्या प्राप्त होईल आपल्याला. म्हणजेच काय, त्यांनी काय केलं की एचे 20% जे आहे घेतले आणि ते 90मध्ये मिळवले. तर इथं 90च काय विद्यार्थी मित्रांनो, इथं हे 80% आहे. म्हणजेच आपलं प्रश्नाचं उत्तर काय, 80% किती होईल मग? इथं 90 होईल. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता. नाही तर मग एचे 20% घ्यायचे. म्हणजेच बघा, एचे 20% म्हणजेच काय येईल तर 20/100 गुणिले ए अधिक 90 बरोबर ए घ्यायचं. या सूत्रामध्ये बघा 20नी 100ला कितीचा भाग जातो? 5चा, म्हणजे 1/5 येईल. म्हणजेच काय येईल की गुणिला ए असल्यावर ए/5 अधिक 90 बरोबर ए असेल. तर बघा पुन्हा त्रिपा गुणाकार केला आपण इथे 5ने 90ला तर 9×5 = 45 येईल. म्हणजेच ए अधिक 450 आणि खालचे जे 5 आहे हे तिकडे पाठवले आपण तर 5 ए होईल. मग हा ए पुन्हा तिकडे पाठवला असता याच्यातून वजा होईल आणि मग 490/4 करत 490 होईल. 490 बरोबर इथं 4 ए होईल आणि पुन्हा मग हे 4 इकडे पाठवले असता आपल्याला उत्तर तेच मिळेल. तेव्हा आपल्याला ए ही संख्या मिळेल. त्यानंतर मग त्याची आपल्याला अंश संख्या काढावी लागेल. तर हे खूप किचकट होईल, परंतु इथंच प्रश्नामध्येच डायरेक्ट उत्तर दिलं आहे की एका संख्येचे 20% हे 90मध्ये जोडले तर तीच संख्या मिळते. म्हणजेच काय, तर हे 90च याचे 80% आहे आणि आपल्याला तेच उत्तरसुद्धा काढायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक, कधीकधी अशा प्रकारचे प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो ते परीक्षेमध्ये कन्फ्यूज करायला काय तर विचारत असतात. तर बघा प्रश्न क्रमांक 65 आहेत. एका फळ विक्रेत्याने 150 आंबे खरेदी केले आणि त्याने ते 120 आंब्याची विक्री किंमत ही 150 आंब्याच्या खरेदी किमती इतकी होती. म्हणजेच बघा त्याने काय केले की 150 आंबे खरेदी केले आणि त्याने ते आंबे विकल्यानंतर त्याने काय केलं की 120 आंब्याची विक्री किंमत जी आहे ते 150 आंब्याच्या खरेदी किमती एवढी होती. तर त्याला त्याची वर जो काही नफा जो आहे तो किती झाला बघा. म्हणजे 150 आंबे जेवढ्या रुपयात त्याने खरीदले तेवढ्याच रुपयात त्याने 120 विकले. म्हणजे इथं काय झालं विद्यार्थी मित्रांनो, त्याला नफाच झाला. तर बघा इथे नफा किती होईल मग, तर त्यानं काय केलं की 150 आहे म्हणजेच काय की 120 आंबे 150 रुपयात विकले त्यानं. 120 आंबे 150त विकले, परंतु घेतले किती होते त्यानं? 150 आंबे 150 रुपयात 150 आंबे घेतले होते. म्हणजे फायदा कितीचा झाला त्याला? 30 रुपयाचा झाला. म्हणजे 30 आंब्याचा त्याला फायदा झाला. ओके, 30 आंब्याचा फायदा कितीवर होईल विद्यार्थी मित्रांनो मग, तर 120 होईल. कारण त्याची खरेदी किंमत जी आहे ते 120 आंब्याची जेवढी काही विक्री किंमत आहे तेवढीच त्याची 150 आंब्याची खरेदी किंमत आहे. म्हणजेच 120पैकी आपल्याला त्याचं उत्तर काढावं लागेल. 120 तर 120वर त्याला 30चा फायदा झाला असेल तर किती टक्के फायदा होईल? मग इथं 25% फायदा होईल. बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 66. एक वस्तू 8,900ला खरेदी केली गेली व ती 40%ने वाढली. म्हणजेच काय की 8,900 रुपयात ती खरेदी केली आणि त्याची जी काही किंमत आहे ते 40%ने वाढवली. म्हणजे त्याची जी की मार्किंग प्राईस असते ती 40% वाढ केली आणि नंतर जे की मार्किंग प्राईस असते म्हणजे जे चिन्हांकित किंमत आहे त्याच्यावर 5% सूट दिली आणि सूट देऊन ती विकली. तर मग तेव्हा त्याला नफा किती होईल? म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे किती 6,900 रुपये वस्तूची किंमत दिली आहे, याच्यावर 40% एक्स्ट्रा मार्क केले. उदाहरणार्थ आपण काय करू, हे 8,900 न पकडता आपण 100 रुपयेच पकडू. ती वस्तू 100 रुपयाची आहे. त्यानं काय केलं की 40% आणखी वाढवले या किमतीपेक्षा. म्हणजे त्याची किंमत किती होईल? 140 होईल याच्या 40% आणि नंतर त्याने ह्या 40%वर 5% सूट दिली. म्हणजेच काय, तर याचे 5% किती होईल? तर बघा याचे 5% होईल किती? गुणिले 5/100 इतकी त्यानं काय तर सूट दिली. म्हणजे बघा 5% किती होईल बघा विद्यार्थी मित्रांनो, याचे 10% किती होईल? तर याचे 10% होईल. हे 100% आहे तर 10% होईल 14. म्हणजे याचे 5% किती होईल? 7. म्हणजे 7 रुपयाची त्याने काय केलं तर सूट दिली. म्हणजे जर त्याने 140वर 7 रुपयाची सूट दिली तर 7 वजा केली आपण तर किंमत किती ठरेल आपली? 133. मग त्यानं ती वस्तू कितीची विकली विद्यार्थी मित्रांनो? तर 133 रुपयाची विकली. घेतली कितीची होती? 100 रुपयाची. म्हणजे याला नफा किती झाला? 33 रुपयाचा. म्हणजेच 33%. मग बरोबर उत्तर आपलं हे येईल. म्हणजेच इथं आपल्याला याची जी किंमत दिली आहे याची काही गरज नाही आहे. डायरेक्ट तुम्ही याच्या पर्सेंटेजवरून तिचा आन्सर काढू शकता.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 67 आहेत. कॉस 90 डिग्रीची मूल्य काय आहे? कॉस 90 डिग्रीची मूल्य काय आहे? तर बघा, जे की आपण त्रिकोणमिती जी आपण अभ्यासलेली आहे 10व्या वर्गामध्ये, म्हणजे जे ट्रिग्नोमेट्रीचा आपण अभ्यास केलेला असेल, त्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये काय तर कॉस, टॅन, साईन, कॉट याचे जे विद्यार्थी मित्रांनो आपण याचा अभ्यास केलेला आहे आणि याच्या किमतीसुद्धा आपल्याला पाठ आहेत डायरेक्ट. तर बघा, कॉस 90ची व्हॅल्यू तुम्हाला माहीतच असेल. कॉस 90 काय असेल तर कॉस 90 हा 0 असतो, म्हणून आपलं बरोबर उत्तर हे बी असणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 68, खालीलपैकी टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे? टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे? तर बघा, टॅन थिटा काय असतो विद्यार्थी मित्रांनो? हा असतो साईन थिटा भागिला कॉस थिटा, ही असते टॅन थिटाची किंमत. साईन थिटा आणि कॉस थिटाचा जो काही रेशो असतो तोच असतो टॅन थिटा, किंवा टॅन थिटाची जी किंमत आहे ते आणखी जर आपण त्रिकोणानुसार जर आपण बघितली तर हा याचा काय असतो? कर्ण असतो. आणि हा जर थिटा हा कोन असेल, उदाहरणार्थ हा थिटा कोन आहे, थिटाच्या समोरील ही बाजू असते, ही असते समोरील बाजू आणि असते तिची लगतची बाजू. तर बघा, याच्यामध्ये काय असते की टॅन जी असते, टॅनची जी किंमत असते ती असते समोरील बाजू आणि लगतच्या बाजू याचं काय असते? रेशो असते. तर समोरील बाजू असते म्हणजे समोरील बाजू आणि लगतची बाजू ही असते टॅन थिटाची व्हॅल्यू. आणि समोरील बाजू भागिले लगतची बाजू कसं काय सूत्र प्राप्त झालं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की साईन थिटाची जी व्हॅल्यू असते ती काय असते? ती समोरील बाजू भागिला कर्ण असते भागिला. त्यानंतर इथं काय दिलं आहे? कॉस थिटा. तर कॉस थिटाची व्हॅल्यू काय असते की लगतची बाजू भागिला कर्ण असते. याच्यामध्ये कर्ण जो आहे विद्यार्थी मित्रांनो इथं काय तर कर्ण कट होईल आणि मग उरेल काय? फक्त समोरील बाजू भागिला लगतची बाजू. यानुसार आपल्याला काय तर टॅनची व्हॅल्यू भेटते. तर टॅनचं जे की बेसिक सूत्र आहे ते आहे साईन भागिला कॉस. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 69, ए अधिक बीचा वर्ग. तर बघा, ए अधिक बीचा वर्ग हे एक सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो बीजगणितातील हे एक काय तर सूत्र आहे. तर हे सूत्राचं आपल्याला उत्तर सांगायचं आहे. तर बघा, ए अधिक बीचा वर्ग काय असतो? तर ए अधिक बीचा वर्ग असतो एचा वर्ग अधिक 2 गुणिला ए बी अधिक बीचा वर्ग. हे याचं सूत्राचं काय तर उत्तर असेल, किंवा हे सूत्राचं काय तर याचं विस्तारित रूप असेल ए अधिक बीचा वर्गचं. आणि जर याच्याऐवजी जर इथं वजा विचारलं असतं तर फक्त इथे जे सेकंड साईन आहे, पहिलंच जे साईन आहे हेच मायनस असतं, बाकी सेकंड साईन जे हे प्लसच असते. म्हणजे जर इथं प्लसच्या ऐवजी वजा असतं तर सूत्र अशा प्रकारे राहिलं असतं. तर आपलं बरोबर उत्तर इथं काय होणार आहे? प्लस असल्यामुळे एचा वर्ग अधिक 2ab प्लस बीचा वर्ग. आणि जर इथं मायनस विचारलं तर सूत्र आपलं हे खालचं होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 70, वर्तुळाचा जो व्यास असतो विद्यार्थी मित्रांनो तो काय असतो? वर्तुळाचा व्यास म्हणजे काय? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असणार आपलं? तर ऑप्शन क्रमांक बघा सी हे आपलं बरोबर उत्तर असणार. म्हणजेच केंद्रातून जाणारी आणि वर्तुळाच्या दोन्ही बाजूंना स्पर्श करणारी जी रेषा असते ती असते वर्तुळाचा व्यास. म्हणजे उदाहरणार्थ हा एक वर्तुळ आहे आणि हे वर्तुळाचं काय विद्यार्थी मित्रांनो? केंद्र आहे. हे वर्तुळाचं काय तर सेंटर पॉईंट आहे किंवा केंद्र आहे. ह्या केंद्रातून जाणारी पूर्ण आणि वर्तुळाच्या दोन्ही बाजूस मिळणारी जी रेषा असते सरळ, त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण व्यास म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळातील जो व्यास असतो हा व्यास हा वर्तुळाची एक जीवास असतो. कारण वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी जी रेषा असते त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? जीवा असं म्हणतो. आणि वर्तुळाची जी सर्वात मोठी जी जीवा असते ती त्याची व्यास असते. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास असते आणि वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी जी रेषा असते त्याला आपण जीवा असं म्हणतो. त्यानंतर बघा, वर्तुळाच्या केंद्रापासून तर वर्तुळाच्या कोणत्याही पॉईंटवर जी लाईन जोडते त्याला आपण काय तर त्रिज्या असं म्हणतो. ती त्याची त्रिज्या असते, जे की वर्तुळाच्या व्यासाच्या अर्धी असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 71 आहे. बघा, इथून पुढील 10 प्रश्न आपण बुद्धिमत्तेवर आधारित असतील. तर बघा प्रश्न क्रमांक 71 आहे. एका विशिष्ट कोड भाषेत
ओवेल हे शब्द या स्वरूपात लिहिले जातात आणि LOV लव हे शब्द या स्वरूपात लिहिले जातात. तर दिलेल्या कोड भाषेत ईसाठी कोणता कोड असेल तर बघा, तर ओव्हेलसाठी 5294 हा कोड आहे आणि लवसाठी इथे 54 85 हा कोड आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काही लेटर जे आहेत ते रिपीट झालेले आहेत. बघा OV आणि L, बघा OV आणि L हे रिपीट झालेले आहे. म्हणजे इथे ज्या काही संख्या आहे ह्या संख्यासुद्धा इथं रिपीट झाल्या असेल. म्हणजेच बघा 5294 बघा 5294 म्हणजे बघा 5 4 आणि 9 हे रिपीट आहे. म्हणजेच OLV जे इथं जे OLV आहे त्यासाठी आपण 5 4 9 वापरले आहे. उरला कोणता अंक मग तर 8, म्हणजेच ईसाठी हा 8 अंक उरेल. तर ईचं उत्तर हे आपलं 8 येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उत्तर काढायचं असते. याच्यामध्ये आपल्याला कॉमन जी संख्या असते ती शोधायची असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 72. प्रश्न क्रमांक 72 आहे आपला. दिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? दिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे एक संख्या मालिका दिलेली आहे आणि या संख्या मालिकेमध्ये एक विशेष लॉजिक लावून ज्या विद्यार्थी मित्रांनो पुढील संख्या आलेली आहे आणि इथे आपल्याला ही जी प्रश्नचिन्ह दिली आहेत इथं आपल्याला ती संख्या शोधायची आहे. तर बघा इथे पहिल्यांदा किती दिली आहेत आपल्याला 991 ही संख्या दिली आहे. त्यानंतर 989 झाली, नंतर 985 झाली. बघा 991मधून 989 होण्यासाठी याच्यामध्ये फरक कितीचा आला? 2चा. 989मधून 85पर्यंत जाण्यासाठी याच्यात फरक कितीचा आला? 4चा आला. त्यानंतर 85पासून 80 आहे म्हणजेच किती? हे 5 आणि हा इकडला एक 6चा फरक आला. म्हणजे पुढील संख्या जी असेल ती 8च्या फरकाने असेल. म्हणजेच याच्यामध्ये फरक किती असेल? 8चा आहे का? आहे. म्हणजे याच्या पुढील जी संख्या असेल विद्यार्थी मित्रांनो काय असेल तर 10च्या फरकाने असेल. म्हणजे 971 वजा 10 जर केलं तर ते आपल्याला मिळते 961. तर ऑप्शन क्रमांक डी हे मग आपलं याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 73 आपला आला. प्रश्न क्रमांक 73 आहे. अंकुश त्याच्या वर्गामध्ये वरच्या क्रमांकावरून, म्हणजे अंकुश हा त्याच्या वर्गामध्ये वरून 58व्या क्रमांकावर आहे आणि खालून म्हणजे खालच्या क्रमांकावरून म्हणजे खालून तो 6व्या क्रमांकावर आहे. तर त्याच्या वर्गात किती विद्यार्थी असेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर कसं असते, याचा जो काही वरून असलेला जो क्रमांक आहे तो प्लस याचा जो काही खालून असलेला जो क्रमांक आहे ते, या दोघांची बेरीज करायची, वजा 1 करायचं, ते आपल्याला उत्तर मिळेल. म्हणजेच काय असेल की 58 अधिक 6 वजा 1 म्हणजेच काय? 6 वजा 1 किती होईल? 5 होईल. म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये 5च ॲड करावं लागेल. 58 अधिक 5 किती होईल? तर 63 होईल. म्हणजेच आपलं बरोबर उत्तर हे डी असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 74. प्रश्न क्रमांक 74 आहे. खालील संख्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि दिलेल्या प्रश्नाची उत्तर द्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे एक संख्या मालिका दिलेली आहे आणि याच्यामध्ये प्रश्नामध्ये काय सांगण्यात आलं आहे की सर्व संख्या ज्या ह्या 1 अंकी आहे. बघा ह्या सर्व संख्या 1 अंकी आहे आणि याची जी मोजणी जी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये ती डावीकडून म्हणजे या दिशेकडून, बघा या दिशेकडून आपल्याला मोजणी करायची आहे, डावीकडून उजवीकडे. तर बघा प्रश्न काय आहेत? अशा किती विषम संख्या आहे ज्या प्रत्येकाच्या लगेच आधी एक विषम संख्या असते आणि नंतर लगेच एक विषम संख्या असते. तर बघा याच्यामध्ये काय प्रश्न आहे की अशा विषम संख्या आपल्याला शोधायच्या आहेत ज्याच्या आधी एक विषम संख्या आहे त्याच्यानंतरही एक विषम संख्या आहे. अशा संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. म्हणजे लगातार 3 विषम संख्या आहेत तिथं. काय तर लगातार 3 विषम संख्या. तर लगातार 3 विषम संख्या असणाऱ्या अशा किती संख्या आहे? तर बघा इथे बघा हे समसंख्या आहे, हे सम आहे, हे सम आहे. बघा हे आहे विषम, परंतु याच्या आधी किंवा पुढे विषम संख्या आहे का? नाही. त्यानंतर बघा इथं 7 आहे. 7च्या आधी एक विषम संख्या आहे का? नाही. नंतर आहे का? आहे. परंतु प्रश्नामध्ये काय म्हटलं की आधी आणि पुढे दोन्ही वेळेस त्या संख्या विषम संख्या असल्या पाहिजे. तर बघा त्यानंतर बघा 9 ही संख्या, बघा 9 ही संख्या विषम आहे. याच्या आधी एक विषम संख्या आहे, नंतर एक विषम संख्या. म्हणजे ही एक संख्या झाली का जी आधी आणि मागे दोन्ही वेळेस विषम संख्या असणारी, म्हणजे ही एक संख्या. त्यानंतर बघा 9च्या नंतर बघा 3 ही संख्या जी आहे 3 ही संख्यासुद्धा विषम संख्या आहे. कारण 3च्या आधी आणि 3च्या नंतर म्हणजे आता 2 संख्या अशा झाल्या का ज्याच्या मागे पुढे विषम संख्या आहे. त्यानंतर बघा 2 झाले आतापर्यंत. त्यानंतर बघा
आपण 3पर्यंत शोधलं. त्यानंतर बघा 5च्या नंतर विषम नाही सम आहे. त्यानंतर पुन्हा एक विषम संख्या शोधायची. बघा इथे एक विषम आहे परंतु मागे पुढे विषम नाही. त्यानंतर बघा पुन्हा एक विषम संख्या शोधा. बघा इथे विषम आहे परंतु इथं पण विषम संख्येचे मागं पुढं नाही. इथं विषम संख्या आहे परंतु मागं पुढे इथं विषम संख्या आहे का? बघा 7च्या आधी जे आहे ते 8 आहे, ही एक समसंख्या आहे. त्यानंतर बघा 7च्या नंतर एक 5 संख्या आहे. तर बघा 7च्या नंतर एक 5 संख्या आहे. 5 ही विषम संख्या आहे आणि 5च्या नंतर बघा 4 आहे, हे सम आहे, विषम नाही, म्हणजे हे सुद्धा उत्तर नसणार. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इथं पुन्हा ही जी संख्या आहे बघा इथं 355, यामध्ये बघा 5 ही संख्या जी आहे याच्या आधी आणि मागं दोन्ही वेळेस विषम संख्या आहे, म्हणजे ही तिसरी संख्या जी आहे आपल्याला भेटली, जी की काय मागे आणि पुढे विषम संख्या असणारी. म्हणजेच त्यानंतर बघा याच्यानंतर कोणती संख्या दिसते का तुम्हाला की मागे पुढे विषम संख्या असल्या पाहिजे? क्रमांक 76 आहे. 5 मुली एका रांगेत उभ्या आहे. त्यामध्ये ए ही बीच्या डावीकडे आहे आणि पण सीच्या उजवीकडे आहे. डी ही बीच्या उजवीकडे आहे. तर सर्वात डावीकडे कोण असेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न एक पझल प्रकारचा प्रश्न असतो, कोळ्याचा प्रश्न असतो, जो की विद्यार्थी मित्रांनो नेहमी जो आहे आपल्या सरळ सेवा भरतीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आता नवीन पॅटर्ननुसार विचारले जातात. ज्यामध्ये बघा याचीमध्ये आपल्याला जर ह्या सर्व मुली जर एका रांगेत उभ्या असतील, म्हणजे एका रांगेत काही व्यक्ती उभी असेल की एका रांगेत काही व्यक्ती बसलेली असेल आणि जर आपल्याला त्याची दिशा जर दिलेली नसेल तर आपण तिथं काय तर त्याची उत्तर दिशा कन्सिडर करत असतो आणि उत्तर दिशेनुसार आपल्या हाताची जी सध्या स्थिती आहे, म्हणजे आपल्या हातात आपली जी की दिशा आहे, आपला उजवा हात म्हणजेच या इथे बसलेल्या व्यक्तीचा उजवी दिशा असते आणि आपला डावा हात म्हणजे यांची डावी दिशा असते. तर बघा जर ते उत्तरेकडे बघत असेल तर याच्यानुसार जर आपण मांडणी केली, बघा ए हा बीच्या डावीकडे आहे, म्हणजे बघा बीच्या डावीकडे म्हणजे उदाहरणार्थ बी इथं आहे, बीची डावी बाजू म्हणजे कोणती तर ही, तर इथं ए असेल आणि ए हा बीच्या डावीकडे आहे पण सीच्या उजवीकडे आहे, म्हणजे ए जो आहे हा बीच्या डावीकडे आहे परंतु सीच्या उजवीकडे आहे, म्हणजे ए हा इथंच आहे परंतु तो सीच्या उजवीकडे आहे. म्हणजे जर सी जर इथं ठेवला आपण तर सीची उजवी दिशा कोणती असते? ही असते, म्हणजे तो सीच्या उजवीकडे बसेल. मग त्यानंतर बघा डी ही बीच्या उजवीकडे आहे, म्हणजे डी जो आहे हा बीच्या उजवीकडे आहे, म्हणजे बी जो आहे इथं बी इथं आहे, बीची उजवी बाजू कोणती आहे तर ही आहे, म्हणजेच डी इथं येईल. डी हा बीच्या उजवीकडे आहे तर सर्वात डावीकडे कोण असेल? मग म्हणजे इकडे सर्वात डावीकडे कोण असेल? बघा सी ए डी बी अशा 4 जण या विद्यार्थी मित्रांनो बसलेले आहेत. त्यापैकी एक व्यक्ती म्हणजेच कोण ई उरला आहे, जो की उरलेला व्यक्ती आपण इकडे समोर मांडला असता आपल्याला जे आहे अशा प्रकारे आपल्याला मांडणी मिळेल. तर बघा सर्वात डावीकडची दिशाकडे कोण बसलेला दिसेल? आपल्याला सी दिसेल, म्हणून आपलं बरोबर उत्तर हे सी असणार. कारण ऑप्शनमध्ये ई दिलेला नाही आहे म्हणून आपलं उत्तर हे सीच असणार आहे. कारण ई जर असतं तर हा प्रश्नच चुकला असता, कारण ईबद्दल इथे कोणतीच माहिती दिलेली नाही आहे. म्हणजे ईला आपण कुठेही मांडू शकतो, कुठेही ठेवू शकतो, परंतु सीची पोझिशन आपली मात्र अशी डाव्या दिशेलाच आहे. म्हणून इथे प्रश्नानुसार आपलं बरोबर उत्तर काय असणार विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी म्हणजे सी असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 77 आहे. बघा इथं एक मालिका दिली आहे, या मालिकेतील एक चुकीचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा इथे बघा मालिकेमध्ये काय दिलं आहे? ॲपल, मँगो, कॅरट आणि बनाना. तर बघा यामध्ये एक शब्द जो विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये चुकीचा आहे. तर बघा कोणता शब्द चुकीचा आहे? तर बघा याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असेल, म्हणजेच कॅरट. कॅरट हे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये चुकीचं आहे, कारण इतर सर्व जे आहे ते फळ आहे परंतु कॅरट म्हणजेच गाजर जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे फळ नाही आहे. म्हणून हे आपलं वेगळं म्हणजेच यामधील जे काही वेगळं पद ठरेल, म्हणून इथेमध्ये जो की चुकीचा जो शब्द असेल तो कॅरट असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 78 आहे. बघा जर प्लस म्हणजे गुणाकार, वजा म्हणजेच प्लस म्हणजे वजा म्हणजेच अधिक, गुणाकार म्हणजे वजा आणि भागाकार म्हणजेच असेल तर मग खालील जे काही प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर बघा भागाकार म्हणजेच भागाकार. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. म्हणजे इथं जे काही त्यांची जे काही आपल्या प्लस म्हणजेच अधिक, वजा आणि गुणाकाराचं जे चिन्ह आहे या चिन्हाच्या ऐवजी यामध्ये जे काही त्यांनी जे काही
कोड भाषामध्ये जे काही त्यांचा जो काही कोडिंग दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला या प्रश्नामध्ये या चिन्हाची मांडणी करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे. याचं उत्तर तुम्ही मला विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. येथे बघा प्लससाठी गुणाकारचा वापर करायचा आहे आपल्याला आणि वजाबाकीसाठी प्लसचा. अशानुसार तुम्हाला उत्तर काढायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 79 बघू आपण. प्रश्न क्रमांक 79 आहे 3 च्या नंतर 27 आलेलं आहे. 3 27 आणि 4 नंतर इथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. म्हणजेच बघा 3च्या नंतर इथं 27 आहे, 4च्या नंतर इथं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजेच काय प्रश्न काय बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे जो 3चा जो संबंध आहे तो 27शी आहे. म्हणजे 3चा संबंध 27शी जसा आहे तसा 4चा संबंध असणारी एक संख्या शोधायची आहेत आपल्याला. तर बघा 3चा संबंध 27शी कसा आहे तो बघा 3चा जर आपण क्यूब केला विद्यार्थी मित्रांनो म्हणजे घन केला तर आपल्याला 27 प्राप्त होते. म्हणजेच 3चा गुणाकार जर आपण 3 वेळा केला तर उत्तर आपल्याला काय मिळते 27. त्याचप्रकारे जर आपण 4चा गुणाकार जर 4 वेळा केला 3 वेळा केला म्हणजे 4चा घन केला म्हणजे 4 गुणिला 4 गुणिला 4 तर त्याचा घन जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो किती निघेल आपला. तर बघा 4 गुणिला 4 म्हणजे 16 येते आणि 16 गुणिला 4 जर केलं तर 64 प्राप्त होते. म्हणजेच बरोबर उत्तर काय असेल आपलं तर ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर येईल. म्हणजेच इथं जे लॉजिक लागते ते ह्या संख्येचा घन इथं दिला आहे त्याचप्रकारे याचाही घन आपल्याला इथं काढायचा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 80 आहे एका वर्गात रामचा क्रमांक वरून 7वा आहे आणि खालून 18वा आहे तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहे. तर अशाच प्रकारचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण वर घेतलेला आहे आधी, त्याच्यानुसारच हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचं उत्तर तुम्हाला काढून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. याच्या आधीच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला उत्तर ते कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा याचं उत्तर कसं काढायचं तर ते बघून तुम्ही इथे याचं उत्तर काढायचं आहे आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये याचं नक्की उत्तर सांगायचं आहे. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब. तर असे आपले 80 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. तर प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आपण इथे बघितली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशाच अपडेट्ससाठी चॅनलला तुम्हाला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.